श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी मनापासून एक विनंती आहे. जर तुमच्या हृदयात स्वामी समर्थांबद्दल श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि आता काही क्षण शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. कधी असा विचार तुमच्या मनात आलाय का, मी इतकी प्रार्थना करतो तरी माझ्या आयुष्यात काहीच बदल का होत नाही? मी रोज स्वामींचं नाव घेतो पण माझं दुःख अजूनही संपत नाही. माझे अश्रू, माझे संघर्ष खरंच स्वामींपर्यंत पोहोचतात का? जर या प्रश्नांपैकी एक जरी प्रश्न तुमच्या मनात कधी आला असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण कोणताही चमत्कार घडेल अशी हमी देणार नाही, पण स्वामींच्या शिकवणीतून अशी एक साधी रात्रभराची साधना जाणून घेणार आहोत, जी अनेक भक्तांना मनःशांती, धैर्य आणि नव्या आशेची अनुभूती देत आली आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटं स्वतःसाठी आणि स्वामींच्या चरणी ठेवायची आहेत. कदाचित याच शांत क्षणाची तुमच्या मनाला खूप दिवसांपासून गरज होती. आपण दिवसभर किती धावतो, पैशासाठी, कुटुंबासाठी, जबाबदाऱ्यांसाठी, आणि या धावपळीत सर्वात जास्त थकते ती आपली मनःशक्ती. रात्री शरीर झोपतं पण मन मात्र जागच असतं. उद्याची चिंता, कालच्या आठवणी, एखाद्याचे बोललेले शब्द, झालेल्या चुका, अपूर्ण स्वप्न, हे सगळं मनात फिरत राहतं. अशा वेळी अनेक भक्त एक गोष्ट करतात, ते मोबाईल बाजूला ठेवतात, 2 मिनिटे शांत बसतात आणि मनापासून म्हणतात, श्री स्वामी समर्थ. हा उच्चार केवळ शब्द नसतो, तो स्वतःला शांत करण्याचा, अहंकार सोडण्याचा आणि आपल्या चिंता परमेश्वराच्या चरणी ठेवण्याचा एक मार्ग असतो. जर तुम्ही आजपर्यंत हा अनुभव घेतला नसेल तर आज रात्री फक्त काही मिनिटं मन शांत करून स्वामींचं नामस्मरण करून पहा. तुमच्या समस्या लगेच सुटतील अशी अपेक्षा नको, पण मन हलकं होण्याची, आशा निर्माण होण्याची आणि उद्याचा दिवस नव्या धैर्याने सुरू करण्याची शक्यता नक्की वाढू शकते. इथे मला एक छोटी विनंती करायची आहे. जर तुम्ही हा संदेश मनापासून ऐकत असाल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, श्रद्धा. मी आणि हा संदेश ऐकणारे हजारो भक्त तुमच्यासाठी मनापासून शुभेच्छा देतील. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक सुंदर अर्थ वारंवार दिसतो, श्रद्धा आणि धैर्य. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे. श्रद्धा म्हणजे कठीण काळातही योग्य मार्गावर चालत राहण्याची तयारी, प्रयत्न करत राहण्याची हिंमत आणि मनात आशेचा दिवा जिवंत ठेवण्याची ताकद. जेव्हा मन या भावनेनं भरतं तेव्हा प्रार्थना ही केवळ मागण्यांची यादी राहत नाही, ती स्वतःला बदलण्याची सुरुवात बनते. आजच्या या संदेशात आपण अशाच काही साध्या पण अर्थपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या झोपण्यापूर्वी काही मिनिटांत करता येतात आणि ज्यामुळे मन अधिक शांत, स्थिर आणि सकारात्मक होऊ शकतं. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आपण पहिल्या भागात पाहिलं की झोपण्यापूर्वी काही क्षण मन शांत करून स्वामींचं नामस्मरण करणं किती महत्त्वाचं असू शकतं. आता पुढचा प्रश्न असा आहे, प्रार्थना करताना आपण स्वामींसमोर नेमकं काय बोलावं? कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो पण मन दुसरीकडेच भटकत असतं. ओठांवर मंत्र असतो पण मनात चिंता असते. हात जोडलेले असतात पण विचार उद्याच्या समस्यांमध्ये अडकलेले असतात. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका, कारण अस्थिर मन
ही प्रत्येक माणसाची नैसर्गिक अवस्था आहे. स्वामींच्या चरणी जाण्याचा अर्थ मन परिपूर्ण असणं नाही, तर मन जसं आहे तसं प्रामाणिकपणे अर्पण करणं आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, खोलीतील दिवा मंद करा, 2-3 खोल श्वास घ्या आणि मनात स्वामींचं स्मरण करा. मग स्वतःशी शांतपणे म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. जे चांगलं झालं त्याबद्दल कृतज्ञ आहे. जिथे चुकलो तिथे उद्या अधिक चांगला प्रयत्न करण्याची बुद्धी आणि धैर्य द्या. ही प्रार्थना मागण्यांपेक्षा विश्वासाची आहे. आपण अनेकदा देवाकडे फक्त संकटाच्या वेळी जातो, पण कृतज्ञतेचे क्षणही तितकेच महत्त्वाचे असतात. आज दिवसभरात जर एखाद्याने तुमच्याशी प्रेमानं बोललं असेल, एखादं काम पूर्ण झालं असेल, घरच्यांसोबत 2 क्षण हसता आलं असेल, तर त्या छोट्या आनंदासाठीही मनात धन्यवाद द्या. कृतज्ञ मन अधिक शांत होतं आणि शांत मन अधिक स्पष्ट विचार करू शकतं. मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा, आज दिवसभरात मी कोणाला दुखावलं का? जर उत्तर हो असेल तर मनात त्या व्यक्तीची क्षमा मागा. उद्या शक्य नसेल तर प्रत्यक्षही माफी मागण्याचा प्रयत्न करा, कारण स्वामींच्या शिकवणीत नम्रता आणि सद्वर्तनाला मोठं स्थान आहे. एक छोटी विनंती, जर तुम्हाला वाटत असेल की मन शांत ठेवण्याचा हा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा, तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. तुमची ही एक ओळ वाचून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीलाही प्रेरणा मिळू शकते. लक्षात ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी आपण ज्या विचारांसोबत झोपतो त्याचा परिणाम अनेकदा दुसऱ्या दिवसाच्या मनस्थितीवर होऊ शकतो. म्हणूनच राग, मत्सर, द्वेष आणि सततची चिंता हे शक्य तितकं मनातून हलकं करण्याचा प्रयत्न करा. हे एका दिवसात होणार नाही, पण रोजचा छोटासा प्रयत्नही महत्त्वाचा असतो. आता डोळे मिटा आणि कल्पना करा, तुम्ही स्वामी समर्थांच्या चरणांजवळ शांत बसलेले आहात. कोणतीही घाई नाही, कोणताही गोंधळ नाही, फक्त शांतता आणि मनात स्वामींचं नाम. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक नामासोबत तुमच्या मनातील एक चिंता हलकी होतीये असं मनात अनुभवण्याचा प्रयत्न करा. ही कल्पना वास्तव बदलण्याची हमी नाही, पण ती मनाला स्थिर करण्याचा एक सुंदर मार्ग ठरू शकते. आणि आता मनापासून एक संकल्प करा, उद्या मी कालपेक्षा थोडा अधिक संयमी राहीन. उद्या मी एखाद्याशी प्रेमाने बोलेन. उद्या मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन. हीच खरी प्रार्थना आहे, कारण श्रद्धेसोबत कृती जोडली गेली की जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, आतापर्यंतचा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये पुन्हा एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही हा संदेश मनापासून ऐकत असाल तर याचा अर्थ तुमच्या मनात श्रद्धेचा दिवा अजूनही तेवत आहे. क्षणभर कमेंटमध्ये लिहा, माझा विश्वास कायम आहे. तुमची ही एक ओळ अनेक निराश मनांना आशा देऊ शकते. आता एक गोष्ट समजून घेऊयात. अनेक भक्तांचा एक प्रश्न असतो, मी रोज प्रार्थना करतो तरी माझ्या आयुष्यातील अडचणी का संपत नाहीत? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे, पण जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही असू शकतो. कधीकधी अडचणी लगेच नाहीशा होत नाहीत, पण त्यांना सामोरं जाण्याचं धैर्य हळूहळू वाढतं आणि हे धैर्यच माणसाला पुढे चालत राहण्याची शक्ती देतं. स्वामी समर्थांच्या शिकवणीत वारंवार एक संदेश दिसतो, कर्तव्य करत राहा,
अहंकार सोडा आणि श्रद्धा जपा. याचा अर्थ फक्त इच्छा व्यक्त करणं पुरेसं नाही, आपली जबाबदारीही तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडावी लागते. शेतकरी बी पेरतो, तो रोज माती उकरून पाहत नाही की बी उगवलंय का. तो पाणी देतो, संयम ठेवतो आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. जीवनातील अनेक चांगल्या गोष्टीही अशाच प्रकारे वेळ घेऊन घडतात. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात एकच प्रश्न विचारा, आज मी कोणती एक चांगली गोष्ट केली. कदाचित तुम्ही एखाद्याला मदत केली असेल, कदाचित तुम्ही कोणावर राग असूनही शांत राहिलात, कदाचित तुम्ही आईवडिलांशी प्रेमाने बोललात. या छोट्या गोष्टी दिसायला साध्या असल्या तरी त्या आपल्या स्वभावाला घडवत असतात. कधीकधी आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो. त्याच्याकडे जास्त पैसा आहे, त्याचं आयुष्य चांगलं आहे, त्याला यश मिळालं, आणि मग आपलं मन खचतं. पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आपण इतरांचा शेवट पाहतो, पण त्यांचा संघर्ष दिसत नाही. म्हणून स्वतःच्या मार्गावर चालत राहणं अधिक महत्त्वाचं आहे. एक छोटी विनंती, जर तुम्ही आजपासून रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसून नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, आजपासून सुरुवात. मित्रांनो, रात्रीचा काळ हा फक्त विश्रांतीचा नसतो, तो आत्मपरीक्षणाचाही असतो. डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, आज मी कोणाला आनंद दिला, कोणाला दुखावलं, कोणत्या गोष्टीबद्दल मी कृतज्ञ आहे. उद्या मी कोणती एक गोष्ट अधिक चांगली करू शकतो. या 4 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं मनात द्या. यासाठी कोणालाही दाखवण्याची गरज नाही. ही तुमची आणि तुमच्या अंतरात्म्याची भेट आहे. स्वामींचं स्मरण म्हणजे भीती वाढवणं नाही, तर भीतीवर मात करण्याचं बळ मिळवणं. स्वामींचं स्मरण म्हणजे भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधणं नाही, तर आज योग्य कृती करण्याची प्रेरणा घेणं. स्वामींचं स्मरण म्हणजे इतरांना कमी लेखणं नाही, तर स्वतःमध्ये नम्रता आणि करुणा वाढवणं. आणि आता हळूहळू मन शांत करा, श्वासावर लक्ष द्या, मनात एकच नाम उमटू द्या, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक नामासोबत आजचा थकवा सोडून द्या, राग सोडून द्या, चिंता थोडी हलकी करा. उद्यासाठी आशेचा एक छोटासा दिवा मनात लावा. मित्रांनो, जर हा संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या अशा एका मित्राला नक्की शेअर करा, ज्याला आज थोड्या धैर्याची आणि सकारात्मक शब्दांची गरज आहे. आणि कमेंटमध्ये शेवटी एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण श्रद्धेचे शब्द अनेकदा दुसऱ्याच्या मनातही आशा जागवू शकतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण श्रद्धा, प्रार्थना, कृतज्ञता आणि आत्मपरीक्षण याबद्दल बोललो. आता मी तुम्हाला एका भक्ताची प्रेरणादायी कथा सांगणार आहे. ही कथा चमत्कार सिद्ध करण्यासाठी नाही, तर श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न माणसाच्या मनात कसा बदल घडवू शकतात हे समजण्यासाठी आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात एक भक्त राहत होता. घरची परिस्थिती साधी, कष्ट खूप, जबाबदाऱ्या मोठ्या, मनात अनेक चिंता. रात्री झोप लागत नव्हती. उद्याची काळजी, कुटुंबाची चिंता, आर्थिक अडचणी, सगळ्याच गोष्टी मनात फिरत राहायच्या. एक दिवस गावातील एका वयोवृद्ध भक्ताने त्याला शांतपणे सांगितलं, रोज झोपण्यापूर्वी 5 मिनिटं स्वतःसाठी ठेव. स्वामींचं नामस्मरण कर, दिवसाचा विचार कर आणि उद्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प कर. त्याने विचारलं, यामुळे माझ्या अडचणी संपतील का? त्या वृद्धाने हसत उत्तर दिलं, अडचणी कधी संपतील हे मला माहीत नाही,
पण त्या पेलण्याची ताकद नक्की वाढेल. त्या दिवसापासून त्या भक्ताने एक छोटा नियम केला. झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवायचा, दिवा मंद करायचा, 2 मिनिटं शांत बसायचं आणि मनात म्हणायचं, श्री स्वामी समर्थ. यानंतर तो दिवसातील 3 गोष्टी आठवायचा. आज मी कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहे, आज मी कोणती चूक केली आणि उद्या मी कोणता एक चांगला प्रयत्न करणार. हळूहळू त्याचं मन शांत व्हायला लागलं. समस्या तशाच होत्या, पण त्यांच्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलू लागली. मित्रांनो, जीवनात अनेकदा परिस्थिती बदलायला वेळ लागतो, पण मन बदलायला सुरुवात झाली की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कृती बदलतात आणि कृती बदलल्या की हळूहळू आयुष्याचाही प्रवास बदलू लागतो. एक छोटी विनंती, जर तुम्हीही आजपासून झोपण्यापूर्वी काही मिनिटे शांत बसण्याचा संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या मनाला शांतता द्या. तुमची ही भावना वाचून इतर भक्तांनाही प्रेरणा मिळेल. कधी कधी आपण देवाकडे विचारतो, माझ्याबरोबरच असं का? पण कदाचित अधिक उपयुक्त प्रश्न असा असू शकतो, या अनुभवातून मी काय शिकू शकतो? हा विचार मनात आला की दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे फक्त हात जोडणं नाही. श्रद्धा म्हणजे घरच्यांशी प्रेमानं बोलणं, कर्तव्य प्रामाणिकपणे करणं, कोणाचं वाईट न करणं आणि संकटातही आशा न सोडणं. हीच खरी उपासना आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 1 मिनिट स्वतःला आरशात पहा आणि स्वतःलाच म्हणा, मी परिपूर्ण नाही, पण मी उद्या आजपेक्षा चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करेन. हा संकल्प छोटा आहे, पण त्याची सुरुवात मोठी असू शकते. मित्रांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पुन्हा एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्ही या संदेशाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला असाल तर सर्वप्रथम तुमच्या श्रद्धेला माझा मनापासून नमस्कार. या काही क्षणांत आपण कोणत्याही चमत्काराची खात्री दिली नाही, कोणतीही भीती दाखवली नाही. फक्त स्वामी समर्थांच्या शिकवणीतून एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला. श्रद्धा म्हणजे मनाला योग्य दिशेने नेण्याची शक्ती. आता आजची रात्र संपण्याआधी मी तुम्हाला एक छोटी साधना सांगतो. आज झोपण्यापूर्वी तुमच्या घरातील देवघरासमोर किंवा शांत जागी बसा. डोळे अलगद मिटा, 3 खोल श्वास घ्या आणि मनात हळूहळू 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक नामासोबत तुमच्या मनातील एक चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करत असल्याची भावना मनात ठेवा. यानंतर स्वतःशी शांतपणे म्हणा, स्वामी मला योग्य विचार द्या, योग्य कृती करण्याचं धैर्य द्या. माझ्या कुटुंबाला प्रेम, आरोग्य आणि सद्बुद्धी लाभो. जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकद द्या आणि जे लगेच बदलत नाही ते स्वीकारण्याचं धैर्य द्या. ही प्रार्थना फक्त मागण्यासाठी नाही, तर स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी आहे. मित्रांनो, कधी कधी आपण विचार करतो, स्वामी माझी प्रार्थना ऐकत असतील का? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही निश्चित नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा प्रार्थनेमुळे आपल्या मनात संयम, करुणा, कृतज्ञता आणि चांगली कृती करण्याची प्रेरणा निर्माण होते, तेव्हा त्या प्रार्थनेचा परिणाम आपल्या जीवनात दिसू लागतो. लक्षात ठेवा, उद्याचा दिवस कसा असेल हे आपल्या हातात नसू शकतं, पण उद्याला आपण कोणत्या मनानं सामोरं जाऊ हे मात्र आपल्या हातात आहे. आणि श्रद्धा अनेकांना ते बळ देऊ शकते.
जर आज तुमच्या मनात एखादं दुःख असेल तर ते मनात दडवून ठेवू नका. स्वामींच्या चरणी शांतपणे व्यक्त करा आणि त्यानंतर स्वतःलाही एक वचन द्या, मी प्रयत्न सोडणार नाही. कारण श्रद्धा आणि प्रयत्न हे दोन्ही एकत्र आले की जीवनाचा प्रवास अधिक अर्थपूर्ण होतो. एक शेवटची विनंती, जर तुम्ही हा संपूर्ण संदेश मनापासून ऐकला असेल तर कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, स्वामी, माझा विश्वास कायम आहे. मी खात्रीने सांगू शकत नाही की उद्या काय घडेल, पण इतकं नक्की म्हणू शकतो, विश्वास, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचार यांची साथ असेल तर कठीण काळातून पुढे जाण्याची शक्ती नक्की वाढते. आता झोपण्यापूर्वी तुमच्या आईवडिलांचा, गुरूंचा आणि ज्यांनी आयुष्यात साथ दिली त्या सर्वांचा मनापासून आशीर्वाद आठवा. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्याविषयीचा राग शक्य तितका हलका करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना तुमच्या प्रेमाची गरज आहे त्यांच्यासाठी उद्या एक चांगलं काम करण्याचा संकल्प करा. कदाचित हीच खरी स्वामी सेवा असेल. चला, शेवटी आपण सर्वजण मनापासून एकत्र म्हणूयात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना अर्पण करूयात. हे स्वामी, आमच्या मनात श्रद्धा, विवेक, नम्रता आणि धैर्य सदैव जागृत ठेवा. आमच्या कुटुंबात प्रेम राहू द्या. आमच्या कृती सत्यमार्गी राहू देत. संकटात संयम, यशात नम्रता आणि प्रत्येक दिवसात तुमच्या स्मरणाची प्रेरणा आम्हाला लाभू दे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून स्वामी समर्थांचे असेच प्रेरणादायी संदेश तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवन प्रवासात सद्बुद्धी, धैर्य आणि सत्कर्माची प्रेरणा देवोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.